खुलेआम सांगायला सगळे समोर तुम्ही जे वागताय ना, तुम्ही काय काय नाटक लावले सगळे तालुक्यात पचका करून टाकला. असं तहसीलदार जेवढा चांगला बघता नवीन हिंग आहात 5 गेले धैर्य एक बाजू घेता तुम्ही 100 प्रकरण तुमचे. असं नाही करत 100 काय काय कोणाच्या घरचा काय आहे काय त्याचं चालणार. असं जर केलं तर वाट लागेल. खासदार बजरंग सोनवणे केजमधील आंदोलन स्थळावरून हे असे तहसीलदारांवर भडकलेत. आवादा पवनचक्की कंपनीच्या भूसंपादनावरून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते, गुंड आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन बळकावली जाते असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून होतोय. आंदोलनकर्त्यांची केज तहसील कार्यालयासमोर आंदोलनही सुरू आहेत. याच आंदोलकांच्या भेटीसाठी खासदार बजरंग सोनवणे आले होते. यावेळी नाटकं बंद करा, वाट लागेल असा इशारा देत खासदार बजरंग सोनवणे यांनी तहसीलदार राकेश गिड्डेंवर आवादा कंपनीवरून आरोपांच्या फैरी झाडल्या. करता तुम्ही दररोज खंडाने गोळा करता, कशाच्या भूमाफिया झाला तुम्ही इथे येऊ, तुम्ही त्या आवादा कंपनीचे पैसे तुम्ही घेताय आणि तुम्ही ते अंगावर लावतात. पत्र लिहून द्यायचं त्यांना टाकायला लावता की तहसीलदारला अधिकार तुम्हीच द्यायला लावता. त्यांनी माझी त्यांची मिटिंग लावली मी दिल्लीत परवा. तहसीलदार सांगतो म्हणलं त्याचं रेकॉर्ड आहे माझी. कसं मला काय नाही इंटरेस्ट. मला वाटलं कोणी मालक नाही मी एका बाजूला चलल. मग मला एका बाजू नाही चालणार. तुमच्या पुढची मान घेऊ तुम्ही एकाची बाजू घ्यायचं बंद करा. मला खुलेआम सांगायला सगळे समोर तुम्ही जे वागताय ना, तुम्ही काय काय नाटक लावले सगळे तालुक्यात पचका करून टाकला. असं तहसीलदार जेवढा चांगला बघता नवीन हिंग आहात 5 गेले धैर्य. मला वाटायला मी घरी बसलो पण झालं का सगळं पुढचं काय त्यांचं सीओ पण मला द्यायचं असलं द्या लिहून, नाही द्यायचं बसत काय होतं बघतात सगळे. एक बाजू घेता तुम्ही 100 प्रकरण तुमचे. असं नाही करत 100 काय काय कोणाच्या घरचा काय आहे काय त्याचं चालणार. असं जर केलं तर वाट लागेल सगळ्या. मी विचार करून बोलतोय. असं नाही तुम्ही जी बाजू घेऊन बोलताय ना त्या बी त्यांचं बघल. तुम्ही एकाची बाजू घ्या. तुम्ही सांगता डेप्टी सीएमचा विचारू का डेप्टी सीएमला कुठे डेप्टी सीएमचा तुमची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. डेप्टी सीएमचा अधिकारी एका प्रकरणात बोललेला. कशाला बदनाम करतात डेप्टी सीएमला? नाही डेप्टी सीएमला बदनाम कशाला करतात? मग कशाला करतात त्याला बदनाम? त्यांनी दिलं डेप्टी सीएमला काय कशाला देत तुम्हाला? जी नाही विनाकारण बदनाम करताय त्यांना. या विषयाचं नाही, या विषयावर तुम्ही आज एक मॅजेस्टिक पदावर असल्याच्यानंतर तुम्ही जे कायद्याने करता येते तेवढं सांगा. मी तुम्हाला किती संयमानं सांगतो साहेब तुम्ही लिखित द्या. जर आमच्या इथून होत असेल करावं मी नाही होत नाही होत. तुम्ही पदावर बसलाय म्हणजे काय कोणाची रजिस्ट्री खुर्ची का तुमची? तहसीलदारची खुर्ची रजिस्ट्रीची का तुमची? मालकीची वर्डोबारीत आली. पवनचक्कीच्या वादातूनच बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली होती. तेव्हापासून पवनचक्की प्रकरणावरून सुरू झालेली वादाची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. खासदार बजरंग सोनवणेंनी त्यामुळेच तहसीलदारांना आंदोलन स्थळावरूनच खडे बोल सुनावलेत. बीडहून योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.